आजची रेसिपी आहे थालीपीठ। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। थालीपीठ बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आपण वाटून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटून झालं आहे। थालीपीठ बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 2 कप ज्वारीचं पीठ घेतले आहे, 1 पळी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 पळी बेसन पीठ घेतलं आहे, 1 पळी गव्हाचे पीठ घेतले आहे, चवीनुसार मीठ घेतले आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतली आहे। मिक्सरला वाटून घेतलेले हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण घालायचं आहे। 2 चमचे तीळ घालायचे आहेत। बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी घालून थालीपीठाचे कणिक मळून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता थालीपीठाचे कणिक मळून झाले आहे। थालीपीठ बनवण्यासाठी थालीपीठाच्या कणकेमधला एक छोटा गोळा घ्यायचा आहे। थालीपीठ बनवण्यासाठी एका पोळपाटावर सुती कापड ओले करून घालायचे आहे। थालीपीठाचा गोळा पोळपाटावर ठेवून थालीपीठ हळुवारपणे हाताच्या साहाय्याने थापून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता थालीपीठ थापून झाले आहे। थालीपीठाला बोटाच्या साहाय्याने छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत। गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवला आहे। तवा तापल्यावर तव्यामध्ये 1 चमचा तेल घालायचे आहे। थापून घेतलेले थालीपीठ हळुवारपणे तव्यावर घालून घ्यायचे आहे। थालीपीठाला तेल लावून थालीपीठ 2 ते 3 मिनिटं झाकण लावून छानसे शिजवून घ्यायचे आहे। झाकण लावून थालीपीठ दोन्ही बाजूला छानसे भाजून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता थालीपीठ दोन्ही बाजूला छानसे भाजून झाले आहे। खाण्यासाठी तयार आहे खमंग असे थालीपीठ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।